स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या गार्डीच्या युवकास अटक. 50 बाटल्यांसह विटा पोलिसांनी सापळा रचून केलं जेरबंद. रोहित जावीर असं युवकाचं नाव. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या खानापूर तालुक्यातील गार्डी येथील रोहित करण जावीर वय 25 राहणार गार्डी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या युवकास 19,000 रुपये किमतीच्या मेप्टोमाइन सल्फेट इंजेक्शनच्या एकूण 50 बाटल्यांसह विटा पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली. पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी विटा पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे व विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास सूचना दिल्या. त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने माहिती घेत असताना पोलीस कर्मचारी उत्तम माळी यांना टिप मिळाली होती. विटा शहरात युवक व कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे शरीर पिळदार बनवण्याच्या कारणातून या इंजेक्शनचा वापर करून नशा करत असल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर आज शुक्रवार दिनांक 13 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास रोहित करण जावीर वय 25 राहणार गार्डी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली हा औषधी बाटल्या लोकांच्या शरीरास अपायकारक करणारे मेप्टोमाइन सल्फेट इंजेक्शन IP टर्मिन मेल या नावाच्या एकूण 25 बाटल्या व मेप्टोमाइन सल्फेट इंजेक्शन IP टर्मिटू 30 ml या नावाच्या एकूण 25 बाटल्या अशा एकूण 50 सीलबंद काचेच्या बाटल्या त्यांची किंमत 18,950 रुपये असून ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यास अटक केली. विटा शहरात युवक व कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी शरीर पिळदार बनवण्याच्या कारणातून या इंजेक्शनचा वापर करून नशा करत असल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी या इंजेक्शनच्या बाटल्या धीरज शर्मा राहणार मध्य प्रदेश याच्याकडून मागवल्या असून त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन करतात. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.